ओम। नमस्कार. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. मी भगवंतांना सादर प्रणाम करते, जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि ते पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत. भगवद्गीतेला गीतोपनिषदही म्हटले जाते. गीता हे वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशांनुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसारच मान्य अथवा स्वीकार केली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, हे आपण जाणले पाहिजे. आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी म्हणजेच शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेष करून श्रीमद भागवत, जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते, कृष्णस्तु भगवान स्वयं, त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितले आहे त्या स्वरूपातच स्वीकारले पाहिजे. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ही योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आले आणि सूर्यदेवाने मनुला, मनुने इक्ष्वाकुला आणि तसेच शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानंतर दुसरा प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. अर्जुनाला ते सांगतात की हे परमरहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. याचा अर्थ असा की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे 3 प्रकार असतात: ज्ञानी, योगी आणि भक्त, किंवा निर्विशेषवादी, ध्यानयोगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की ते त्याला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवत आहेत, कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्येच नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी. तसेच त्यांच्या शिकवणीचा नव्याने पुनर्विचार अर्जुनानेच करावा, अशी भगवंतांची इच्छा होती. भगवद्गीता जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्हावे, अशी भगवंतांची इच्छा होती. यासाठीच आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश खास करून अर्जुनालाच सांगण्यात आला, कारण अर्जुन हा भगवंतांचा साक्षात भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत
ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंतांचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंतांबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा अत्यंत गहन विषय आहे, परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. ते 5 प्रकार असे आहेत. एखादा निष्क्रिय अवस्थेतील भक्त असू शकतो, एखादा सक्रिय अवस्थेतील भक्त असू शकतो, एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो, एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो, एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंताबरोबर सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये आत्यंतिक फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुतः प्रत्येकाचा भगवंतांबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आज आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण होत चालले आहे. कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंताबरोबर विशिष्ट असा संबंध असतो आणि याला स्वरूप असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वरूप स्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो व यालाच स्वरूपसिद्धी म्हणजे एखाद्याच्या पूर्ण स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून अर्जुन हा भक्त होता आणि त्याच्या भगवंताबरोबर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता. माझे कथन तुम्हाला आवडल्यास लाईक करा. यापुढील माहिती जर तुम्हाला ऐकायची असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.